कॉर्पोरेट करप्शन करत आहे असं आपण म्हणताय. कशा पद्धतीचं कॉर्पोरेट करप्शन आहे आणि किती आहे फिगर नेमकी? नाही, फिगर मला सांगता येणार नाही, पण यांची जी करप्शनची पद्धत आहे ती कॉर्पोरेट करप्शन आहे. कॉर्पोरेटला सगळं काही द्यायचं आणि त्याच्यातून पार्टीला घ्यायचं असं चाललेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही असं मागणी करतोय की इलेक्शन कमिशननी यांना जो फंडिंग आलेला आहे कॉर्पोरेटकडून, कुठल्या कुठल्या कॉर्पोरेटकडून आलं आहे त्याची त्यांनी नावं द्यावी आणि या दरम्यान त्या कॉर्पोरेटला यांनी काय काय सवलती दिल्या आहेत, कुठल्या कुठल्या लायसन्स दिलं आहे, कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, याची सगळी माहिती त्या ठिकाणी घ्यावी, जेणेकरून क्विट प्रो को ह्याच्यातला असणारा बाहेर पडेल. म्हणजे जसं टू जी स्कॅममधलं जोपर्यंत ऑडिट होत नव्हतं तोपर्यंत स्कॅममधलं करप्शन किती आहे हे असणारा बाहेर पडलं नाही. तेव्हा ही जबाबदारी असं मी म्हणतोय की प्रायव्हेट कॉर्पोरेशन जे आहेत हे सरकारी ऑडिटच्या अखत्यारीत येत नाही, पण पॉलिटिकल पार्टीज या असणाऱ्या इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीत येतात. त्यांचं ऑडिट चेक करण्याचा त्यांना असणारा अधिकार आहे. तेव्हा दिलेले कोण कोण आहेत आणि कशासाठी त्यांनी दिलेले आहेत याची चौकशी करण्यात यावी, जेणेकरून कॉर्पोरेट हाऊसेस पॉलिटिकल पार्टीला करप्ट करणार नाही याची दक्षता आता इलेक्शन कमिशनकडे आहे आणि ते अधिकार त्यांनी वापरावा अशी आमची मागणी आहे. किती घातक आहे कॉर्पोरेट करप्शन? हे पूर्णपणे घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण की फ्रान्सकडून विकत घेतलेले असणारे विमान राफेल जे आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आणि क्षमता ही HALकडे आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आहे. रिलायन्सकडे अजून साधी जागाही विकत घेतलेली नाही, फॅक्टरीही उभी नाही, तरी 100 लढाऊ विमान जे लागणार आहेत ते रिलायन्सला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे कॉर्पोरेट करप्शन नाही तर दुसरं काही आहे. आणि कुठच्या आधारावरती दिलंय तुम्ही? जे मोदी स्वच्छ आहे म्हणून असणारा सगळ्यांनी विश्वास ठेवावा. मी लोकांना असणारा म्हणणार आहे की हे जे बाबासाहेब जे म्हणत होते की कुठल्याही एका व्यक्तीवरती असणारा विश्वास ठेवू नका, आता असणारा दिसतंय की मोदी म्हणतात आहेत की मी करप्शन केलेलं नाही, पण रिलायन्सला दिलं का याचं उत्तर तर द्या. कधीतरी मन के बातमध्ये येऊ द्या की रिलायन्सला मी का दिलंय म्हणून, लोकांना तरी कळेल. न खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणतात. न खाऊंगा न खाने दूंगा लेकिन सब कुछ मैं लूंगा हे ते विसरले. सगळेच त्यांचे मंत्री आहेत, सगळेच त्याच्यामधले आहेत. त्याच्यामुळे फंडिंग जे आहे मागच्या इलेक्शनचं 550 कोटीचं फंडिंग आहे. एक पिटिशन टाकण्यात आली होती याची मला जाणीव आहे. नागपूरपासून ते असणारं नागपूर हायकोर्टच्या बेंचने इलेक्शन कमिशनला डायरेक्शन दिलं की हे फंडिंग तुम्ही असणारं चेक करा, पण इलेक्शन कमिशनने खालच्या ऑफिसरला सांगून ते डिस्पोज ऑफ करून दिलं. त्याचं हिअरिंगही त्यांनी घेतलं नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा ती पार्टी असणारी जी आहे ती हायकोर्टात गेली आहे आणि हायकोर्टाला त्यांनी असणारा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही ज्यावेळेस डायरेक्शन दिलं की याच्या फंडिंगचं तुम्ही हे करा, त्यावेळेस हिअरिंग कोणी करायचं हे असणारं ठरवा. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशन धोत्र्या तांदळासारखं नाही हेही त्यांनी लक्षात घ्यावं.